आज खरं सांगते तुम्हाला, फार मोठा विश्वासघात मला भारतीय जनता पार्टीने माझ्याबरोबर केला. अजूनही फार मोठा हा मलाच प्रश्न आहे. मी अजून त्या शॉकमधनं बाहेर पडले नाही, की नुसतं मला दादांनी स्वतः म्हणजे फक्त मी विषय काढला तर सांगितलं, की तुमची 100% उमेदवारी आहे. पार्टी काही तुम्हाला हे तिकीट देऊन तुमच्यावर उपकार करत नाहीये. त्याच कोर टीमला माहिती आहे, ज्यांनी माझं तिकीट रद्द केलं. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक नाराज झालेली आहेत. पत्नीला दिलं गेलं, ज्यांचा चेहरा प्रभागामध्ये आज लोकांना दिसणारे फोटोवर. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. मी काम करत होते आणि मी काम करत राहणार. आणि की ताई, भाजपाने तुमचं तिकीट कट केलेलं आहे. तुम्ही अपक्ष म्हणून स्वतःची ताकद जाणून घ्यायची खरी संधी आहे. सीएम न्यूज इंडियाच्या निवडणुकीच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत. उमेदवारी अर्ज अनेकांनी भरलेत, अनेकांनी अपक्ष देखील उमेदवारी अर्ज भरलेत. प्रभाग क्रमांक 26B मध्ये आरतीताई कोंढरे या भाजपमधून गेली कित्येक वर्ष काम करतायत. त्यांनी नगरसेवक म्हणून देखील पद भूषवलेलं आहे. अनेक कार्य त्यांच्या हातून होत आहे, परंतु यावेळेस त्यांना संधी डावलण्यात आली. त्यांनी यानंतर निर्णय घेतला अपक्ष उभं राहण्याचा. नक्की काय ही खळबळ माजलेली आहे, नक्की का पक्षाने त्यांना डावलले आणि आता आरतीताईंचं पाऊल काय असणार आहे हे आपण जाणून घेतोय. ताई, काय सांगाल, ह्या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये आपण गेली कित्येक वर्षापासून काम करताय, भाजपमध्ये आपण होतात, नगरसेवक म्हणून आपण कार्य केलेलं आहे आणि आजचा जर तुमचा प्रवास बघितला, आज तुम्हाला संधी नाकारली, आज तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताय, तर हे का असं झालंय आणि आपलं पुढचं पाऊल काय? नक्की काय म्हणजे मला अजूनही फार मोठा हा मलाच प्रश्न आहे. मी अजून त्या शॉकमधनं बाहेर पडले नाही, की नक्की काय असं घडलं की मला हे तिकीट म्हणजे कॅन्सल करण्यात आलं माझ्यासाठी. पक्षातली अशी कुठलीही गोष्ट माझ्या हातून राहिल्या गेली असं मला वाटत नाही. पण तरी उमेदवारी का नाकारली गेली हा सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आजही मी त्यातनं बाहेर पडलेली नाही. मला आजही प्रश्न आहे की असं का झालं ते. मी जेव्हा आपण उमेदवारी मागतो त्यावेळेस मी सगळ्या पक्षश्रेष्ठींना भेटले. आपले आदरणीय मुरलीधरजी मोहोळ असतील, खासदार अण्णा असतील, आपले चंद्रकांत दादा असतील. मी 1.5-2 महिन्यापूर्वी भेटले असता मला दादांनी स्वतः म्हणजे फक्त मी विषय काढला तर सांगितलं, की तुमची 100% उमेदवारी आहे. कसल्याही प्रकारची भीती तुम्हाला नाही. तुम्ही सर्व्हेमध्ये बसता. तुमची कॅलिबर तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला पक्ष उमेदवारी देतोय. मी त्यांना नमस्कार केला तर त्यांनी मला इतकंही म्हटलं, की तुम्ही कशासाठी आणि पार्टी तुम्हाला का देणार नाही. पार्टी काही तुम्हाला हे तिकीट देऊन तुमच्यावर उपकार करत नाहीये. तर पार्टी तुमचं कॅलिबर आणि तुमची क्वालिटी असल्या कारणाने पार्टी तुम्हाला ही संधी देणार आहे. इतकं चांगलं त्यांचं स्टेटमेंट असताना मला वाटलंच नव्हतं की आपल्याला ही उमेदवारी नाकारली जाईल. नेमकं नंतर काय राजकारण घडलं, काय घडामोडी घडल्या हे म्हणजे त्याच कोर टीमला माहिती आहे, ज्यांनी माझं तिकीट रद्द केलं. आत्ताची जी परिस्थिती बघितली तर निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळतोय का? अजिबात नाही. म्हणजे मी तर म्हणेल की ही पहिली निवडणूक असेल भारतीय जनता पार्टीची म्हणा किंवा संपूर्णच हे इलेक्शन असेल, की इतका गोंधळाचं वातावरण आपण बघितलं असेल मीडियावर, की इतके लोक दुखावले गेले, इतका प्रचंड जनआक्रोश आपल्याला दिसतोय प्रत्येक पार्टीमध्ये, की खूप मोठं म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक नाराज झालेली आहेत. त्यांना त्याची कारणं कळत नाही. हा आक्रोश कधी होतो, की त्यांना त्याच्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही, की का असं घडलंय ते. म्हणजे ठीक आहे, म्हणजे असं काही नाही की मी खूप मोठी आणि मला पाहिजेच होतं, पण असा दमदार उमेदवार जर माझ्यासमोर असता आणि खरंच जर मी संघटनेत कमी पडली असेल किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये कोरोनाचा पिरियड आपल्या इथे गेला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावेळेस माझं सभागृहामधले वाजलेले विषय, माझं सभागृह गाजवलेलं हे सगळं आपण बघितलेलं आहे. आपण पत्रकार तिथं असायचे नेहमी. म्हणजे मी अशी लोकप्रतिनिधी होती की मी समाजातल्या प्रत्येक घटकावर आवाज उठवलेला आहे आणि मी स्वतः माझं नेतृत्व मी माझं स्वतः घडवलेलं आहे. मी माझ्या फॅमिलीमध्ये माझे मिस्टर असो, माझा मुलगा असो, कोणाचाही आधार न घेता मी स्वतः नगरसेवक आहे. तर मी माझं पद स्वतः उपभोगलं आहे, हे सगळ्यांनी तुम्ही बघितलं असेल. तर अशा लोकप्रतिनिधीला जर समोर दमदार उमेदवार असता, त्या लेवलचा सिटिंग मेंबर असता, तर आपण समजू शकलो असतो. पण असं काही नसताना केवळ भारतीय जनता पार्टी एक सक्रियपणे कोणी काम करतं 15 वर्षापासून आणि 10 वर्षापासून आणि कार्यकर्त्याला ते तिकीट दिलं जातं एका सिटिंग मेंबरचं हे करून आणि त्या स्वतः कार्यकर्त्याला दिलं तर माझा काही नकार नव्हता, की जो काम करतो तो ठीक आहे. पण त्याच्या पत्नीला दिलं गेलं, ज्यांचा चेहरा प्रभागामध्ये आज लोकांना दिसणारे फोटोवर. आज आज कळणारे लोकांना तो चेहरा की हा आपला उमेदवार आहे इलेक्शनच्या 10 दिवस आधी. म्हणजे घरातल्या गृहिणीला तुम्ही तिकीट देता आणि जो तुमचा सिटिंग मेंबर आहे, जो 10-12 वर्ष झाले तुमच्या पक्षामध्ये सतत, म्हणजे महाविकास आघाडीचा काळ सुद्धा आम्ही गाजवला, आंदोलनं केले, केसेस आजही आपण बघितलं असेल की ह्याची आपली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची केस आमच्यावर आहे. अनेक केसेस झेलल्या, आंदोलनं केली,
महिलांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवली. सत्ता असून सुद्धा आम्ही हे सगळं केलं, सत्तेत नसताना सुद्धा केलं आणि संघटनेतही काम केलं. नगरसेवक म्हणून तेही पद अगदी समर्थपणे भूषवलं. मला काही समजतच नाही, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की माझी उमेदवारी का नाकारली गेली. आणि अशाच पद्धतीने अनेक जणांच्या उमेदवारी नाकारल्या कारणाने आपण संबंध महाराष्ट्रभर हा जनाक्रोश आपल्याला दिसतोय. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. मी काम करत होते आणि मी काम करत राहणार. आणि म्हणून आज उमेदवारी जरी नाकारलेली असली, आणि असं नाही आहे की मला अनेक पक्षांच्या आहे नाही, जेव्हा कळलं माझं तिकीट कळलं, मला अनेक पक्षांना तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर आधी कळलं, त्यांना 2 दिवस आधी कळलं होतं. त्यांचे फोन सतत येत होते की ताई, भाजपाने तुमचं तिकीट कट केलेलं आहे, तुम्ही आमच्याकडे या. सगळं सेटअप ते मला द्यायला तयार होते, तरीही मी ऐकलं नाही. मला सगळ्या पक्षाचं विनवण्या येऊन गेल्या वारंवार. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत 12 वाजेपर्यंत एबी फॉर्म त्यांची तयार असताना सुद्धा मी ती संधी नाकारली. कारण मी भारतीय जनता पार्टीचा, आम्ही जेव्हा स्वाभिमानाने सांगतो ना की आमचं रक्त हे भगवं आहे, लाल नाही, इतकी निष्ठा पक्षाप्रती आमची आहे, इतकं भाजपाच्या संस्कारात आम्ही वाढलेलो आहे. आणि असं असताना सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल, तर आम्ही तर कार्यकर्ता म्हणून काम करत आलो, या पक्षामध्ये काम करत आलो आणि काम करत राहणार. मग अपक्ष म्हणून स्वतःची ताकद जाणून घ्यायची खरी संधी आहे. माझा स्वाभिमान आहे माझा अपक्ष उभं राहणं, त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. सगळ्यात पहिलं, आणि मला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संधी आली एके दिवशी. सगळ्यात पहिलं मी माझ्या शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या कानावर घालणं मी माझी जबाबदारी समजलं की आपण ही गोष्ट त्यांना सांगितलं. मला हे वाटलंच नव्हतं की त्यांची ऑफर मला आली तर माझ्या पक्षामध्ये माझं काही होईल. मला असं वाटलं होतं की नगरसेवकांना आमिष दाखवून त्यांना तोडफोडण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि बाकीच्या पार्टीसाठी हे घातक असल्या कारणाने आपण बाकीच्या नगरसेवकांवर लक्ष ठेवायला पाहिजे, या उद्देशाने मान्य धीरजजी घाटे शहर अध्यक्ष यांच्या कानावर मी गेल्या ती बातमी घातली. आणि अतिशय इनोसंटपणे मी त्यांच्याजवळ ती भावना व्यक्त केली की मला हे वाटलं सुद्धा नाही की असं काही घडेल. की म्हणजे मला असं वाटतं की आपण म्हणजे काहीतरी फार मोठ्या ह्याच्यामध्ये राहिलो आणि समोरच्यांना ते कळलं होतं की म्हणजे ताईंना उमेदवारी नाही तर आपण त्यांना संधी द्यावी म्हणून. इतका विश्वास मला माझ्या पार्टीवर होता. पण आज खरं सांगते तुम्हाला, फार मोठा विश्वासघात मला भारतीय जनता पार्टीने माझ्याबरोबर केला आणि म्हणूनच मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय. मलाही कारण माझी जनता ही माझी आहे. कमळ आम्ही लोकांच्या घराघरात पोहोचवलंय. आज जनतेना आरतीताईंचा चेहरा, माझ्या चेहऱ्यावर मत आहेत. लोक मला मानतात, माझ्यावर प्रेम करतात. तुम्हाला खोटं सांगत नाही, सकाळपासून असंख्य फोन, कितीतरी महिला माझ्याकडे येऊन रडल्या की ताई तुम्ही हव्या होत्या, आम्हाला तुम्ही पाहिजे होत्या, तुम्ही उभ्या राहा, तुम्ही काहीतरी करा. आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माझा विचार आहे की माझी पुढची वाटचाल ही स्वबळावर असावी. पण मग आता आपलं विजन काय असणार आहे? विजन हेच की जनतेचं, आता कसं आहे की मी राजकारणात माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर आली आहे, कुठला वारसा घेऊन नाही किंवा कुणाच्या शिफारसी नसून. स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांच्या कार्यकर्ते आम्ही, आणि त्यांनी माणसाची, व्यक्तीचे कामं बघून, त्याचं कॅलिबर बघून त्यांनी संधी दिलेली आहे. कधीही त्यांनी कुठली स्ट्रॅटर्जी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर केली नाही आणि त्यांनी तो व्यक्तिमत्व बघून त्याला संधी दिली. त्यांच्या संस्कारात वाढलेलं कार्यकर्ते. त्यामुळे आम्ही काम करत राहणार. काम, समाजाची सेवा करणं निस्वार्थपणे, तो असा जो आम्ही हातात घेतलेला आहे. कारण नागरिकांच्या आशा ते कोलमडू देणार नाही. त्यामुळे त्यांच्या इच्छेसाठी, त्यांच्या प्रेमासाठी काम करत राहणं ही अपेक्षा. आणि म्हणूनच मग जिथून संधी मिळेल त्या पद्धतीने काम करणं. मी शेवटपर्यंत मी थांबणार नाही. मी तुम्हाला अगदी 100% सांगते, मी संपणार नाही, मी संपवणार. मी थांबणार नाही, मी लढणार. मग तुम्ही जर आता लढल्या तर नक्की पुढच्या कुठल्या समस्या आहे की त्या तुम्हाला सोडवायच्याच आहेत? बघा, आता म्हणजे मी इलेक्शनची एवढी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. तुम्ही आत्ताही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीची पॅम्पलेट, आणि इव्हन मी पूर्ण प्रभाग फिरवून झालेले आहे, अख्खा प्रभाग पिंजून काढलाय. आणि भाजपाचेच पॅम्पलेट माझ्या, आणि त्याच्यावर जे मी मनोगत व्यक्त केलेले मी स्वतः लिहिलेलं आहे. ते इतकं लोकांना अप्रोच झालं की माझ्या प्रवासाची 2017 ते 2022चा प्रवास, आणि त्या प्रवासामध्ये कशी कशी परिस्थिती याच्या दरम्यान आली की कोरोनाचा पिरियड आला, पहिला आमचं नवीन, नंतर कोरोनाचा पिरियड, नंतर मग राजकारणातली राजकीय परिस्थिती बदलली. मग आमच्यावर झालेल्या ज्या घडामोडी की शेवटच्या वर्षी आमचं सगळं बजेट कॅन्सल करण्यात आलं, आणि मग प्रशासन काळ आला तरी आमचं नगरसेवक पद संपलं नाही. आणि मग त्या काळात आमची कामं कशी, म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारी कामं, अशा पद्धतीचं मनोगत मी त्याच्यामध्ये व्यक्त केलं. आणि त्यामध्येच मी सांगितलं की माझं 2017ला जे व्हिजन होतं की डॉक्टर कोटणेस हॉस्पिटल हे 65 कोटीचं मला मल्टीपर्पज हॉस्पिटल करायचं होतं. नंतर रात्रनिवारा प्रकल्प होता, आणि त्याच्यानंतर माझं घनकचरा, की माझ्या प्रभागामध्ये 4 टनाचा ओला कचरा आहे, तो जिरवण्यासाठी घनकचरा प्रकल्प तयार करणे, अशा पद्धतीचा जाहीरनामा मी माझ्या पॅम्पलेटमध्ये दिला होता. की ते कामं जी कोरोनामुळे पेंडिंग राहिली आणि सरकार बदलल्यामुळे आमची प्रोजेक्ट कॅन्सल झाली, ती कामं मला पुढे न्यायची होती.
मी त्यामध्ये टॅगलाईन ही दिली होती की समस्याही सुटल्या, सेवा पण झाली कोरोनाच्या माध्यमातून, पण व्हिजन बाकी आहे आणि ते व्हिजन करण्यासाठी मी पुन्हा येणार आहे. मग ते कुठल्या रूपात येईल, कुठल्या पद्धतीने येईल ते मला माहिती नाही आज तरी. आज माझ्यापुढे काही नाही. मी एक विचार केला आहे की माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, माझ्या नागरिकांच्या मागणीनुसार मी लढण्याचा निर्णय घेतला. पण मला माहीत नाही की मी कशा पद्धतीने लोकांच्या समोर जाऊन समस्या, पण मी करणार आहे आणि मी माझा तो अजेंडा पुढे नेणार आहे. ॲक्च्युली मी बूथ प्रमुखापासून सुरुवात केली, मग प्रभागाध्यक्ष झाले, मग 2017ला मला संधी मिळाली, भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी मिळाली. 5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे कामं केली आणि महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतील, महिला बाल कल्याण असेल, विधी समिती असेल आणि आपली प्रभाग समिती असेल, त्या प्रत्येक समित्यामध्ये माझं नेतृत्व मी चांगल्या पद्धतीने दाखवलं. पण त्यानंतर जेव्हा प्रशासन काळ आला तेव्हा मी संघटनेची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली, कारण मी एक चळवळीतली कार्यकर्ती आहे. आणि त्यावेळेस आपले जगदीश भाऊ मुळे एक शहराध्यक्ष होते, त्यावेळेस मी शहराचं उपाध्यक्ष म्हणून पद भूषवलं. शहराचे उपाध्यक्ष फादर बॉडीवर होते मी. त्यानंतर महिला मोर्चा महामंत्री म्हणून हर्षदाताईंच्या वेळेस मी पद भूषवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा हा कार्यकाल गेला. इवन जेव्हा इलेक्शन झाले शहर अध्यक्ष पदासाठी, तर धीरजजी घाटेंना जेव्हा बदलण्याच्या वेळेस मागच्या वेळेस जेव्हा मतदान घेण्यात आलं, त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल की त्या 3 महिलांच्या नावामध्ये माझं नाव प्रायोरिटी होते, शहर अध्यक्ष पदासाठी होतं. अशा कार्यकर्तीला जर भारतीय जनता पार्टीमध्ये न्याय मिळत नसेल तर आमच्या नवीन कार्यकर्ते या पक्षात येणार कसे? कोण विश्वास ठेवणार आज? इतकं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर डावललं जात असेल तर नवीन मुलं येतील का, धाडस करतील का काम करण्याचा? एक विश्वासार्हता माझी या पक्षावरनं उडालेली आहे की मला शब्द दिला गेला होता की तुम्हाला 100% उमेदवारी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मला गाफील ठेवण्यात आलं. दुपारी 1:30 वाजता समोरच्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला, तोपर्यंत मला गहाळ ठेवण्यात आलं. का तर पक्षश्रेष्ठींना हे वाटत होतं की या दुसरीकडे जाऊ नये म्हणून. हा पूर्ण स्ट्रॅटेजिक प्लॅन माझ्यावर करण्यात आला आणि मग त्याच्यानंतर 1:30-2:15 वाजता मला कळलं की आपल्याला एबी फॉर्म नाही. मग मी काय करणार? मी अपक्ष फॉर्म भरणार तर होतेच मी माझी सगळी तयारी ठेवली होती. माझं फिरून झालं होतं प्रभागामध्ये. मग शेवटी मी अपक्ष फॉर्म भरला. आता कार्यकर्त्याच्या मागणीच्या समोर आणि नागरिकांच्या माझ्या यांच्यासमोर माझं पुढचं विजन ठरेल की आपल्याला काय करायचं. एक आपल्याला आवर्जून सांगायचे की जे बाहेरचे आलेले आयाराम आहेत ते तिकीट घेऊन गेले आणि जे निष्ठावंत आहेत ते खाली आत गेले. हा काय प्रकार आहे? ही संस्कृती आहे भारतीय जनता पार्टीची. तुम्ही बघा आता सगळे की सगळे आलेल्यांना प्रत्येकाला बाहेरून जे घेतले, शिवसेनेमधले घेतले, त्यांना तिकीट दिली आणि जे प्रॉपर भाजपात त्यांना तिकीट नाकारली. हा काय प्रकार आहे? कशासाठी ही स्ट्रॅटर्जी आहे आणि याच्यामध्ये कोणाचं काय आहे राजकारण, हे माझ्या बुद्धिमत्तेच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. नक्कीच आपण बघतोय प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला असं वाटतं की आपल्याला न्याय मिळावा आणि याच भावनेतून प्रत्येक जण कार्य करत असतो. परंतु आज जर बघितलं तर अनेक असे उमेदवार आहेत की भाजपने त्यांना संधी डावललेली आहे. त्यांच्या मनामध्ये देखील खदखद आहेत. प्रत्येकाला काम करायचंय, परंतु संधी डावलल्यामुळं काही करता येत नाही. परंतु तरीही मी लढणार, तरीही मी हे करून दाखवणार, अशी प्रत्येकाची जी उमेद आहे. तशीच ताईंची उमेद आपण बघितली. ताई देखील काही झालं तरी काम करणार, जनतेसाठी कार्य करणाऱ्या नेत्या आहेत आणि त्या काम करणार असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि यावेळेस जर बघितलं तर एक आगळा वेगळा इतिहास घडतो की काय, हे देखील पाहणं महत्वाचं ठरतंय.